मला काय माहित, असेल घरात, प्रोबॅबली इन द किचन, नाहीतर पूजा वगैरे करत असेल. इन्स्पेक्टर साहेब, माझी साक्ष लिहून घ्या. लिहा की हा बलात्कार चौघांनी मिळून केला आहे आणि त्यांनी मला आत्तापर्यंत मारून कुटून माझं तोंड गप्प केलं होतं. आम्ही कसं मान्य करणार की तू जे सांगतोयस तेच सगळं खरं आहे? म्हणजे कोण आहे ती? तिच्यासारखी दिसणारी पूजा. पूजा कोण? पैसे देऊन विकत घेतलेली एक लाचार बाई. जर गरीब माणूस फुटपाथवर झोपण्यासाठी मजबूर आहे तर याचा अर्थ हा नाहीये की श्रीमंत माणसाने आपल्या कारने त्यांना चिरडून टाकावं. एक किरण रोशनीची. कशी आहे तुझी तब्येत? तू या पोझिशन मध्ये आहेस की तू प्रश्नांची उत्तर देऊ शकशील? हो जज साहेब. प्रोसीड मिस्टर मोरे. युअर ऑनर, मी ही गोष्ट तर सिद्ध केलेलीच आहे की जे काही झालं आहे ते म्युच्युअल कन्सर्नने झालंय. नो कन्फ्युजन. युअर विटनेस. थँक्यू मोरे साहेब. आनंद साहेब बहुतेक हे विसरत आहेत की जर आमच्याकडे ह्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नाही आहे तर मला हे कळून घ्यायला नक्कीच आवडेल की तुमच्याकडे असा कुठला साक्षीदार आहे जो ह्या गोष्टीला प्रूफ करू शकेल की दिस वॉज डन विथ म्युच्युअल कन्सेंट. साक्षीदार आहे? सांगा. कुठे? सांगा. प्रूव्ह इट. जरा शांत बसला तर सांगेन मी. माझे क्लायंट्स. आनंद साहेब, सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की न्यायालय जे आहे ते इतकं खुलं नाही आहे जे फक्त तुमच्याच क्लायंटच्या गोष्टी ऐकेल. जर ती तुमच्या क्लायंटला बघत आहे, त्यांच्या गोष्टी ऐकत आहेत, मग आमच्या क्लायंटच्या देखील गोष्टी ऐकतील. आणि आतापर्यंत तुम्ही फक्त आलिफ लैलांच्या गोष्टींव्यतिरिक्त प्रत्यक्ष पुरावा सादर केला नाही. आणि आम्ही मेडिकल डॉक्टरांकडून ह्या गोष्टीची पुष्टी करून घेतली की दृष्टीचा रेप झाला आहे. रेप झाला. अँड पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड, या केसचे प्रमुख साक्षीदार माळीकाका आहेत, जे सेठी साहेबांचे जुने नोकर आहेत. आणि कुठलाही नोकर आपल्या मालकाच्या विरोधात फक्त एकाच वेळा जातो, तेव्हाच जातो जेव्हा त्याला पूर्ण विश्वास असेल की त्याचा मालक गुन्हेगार आहे. नोट दिस. सांगळे साहेब. हो. असे माळी मार्केटमध्ये कवडी मोल भावात विकत मिळतात. कुठल्या जमान्यात राहता तुम्ही यार? कवड्यांचा तर जमाना गेला. आजच्या जमान्याची गोष्ट करतोय, त्यामुळे तुमचं हे जे चालू आहे ना ते नाही चालणार. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. तुम्ही दोघे आपापसात वाद घालून मुद्द्यावरून भटकत आहात. माय लॉर्ड, तुमच्या परवानगीने मी एका मुख्य साक्षीदाराला सादर करण्याची अनुमती मागतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. विना प्रिव्हियस नोटिफिकेशन तुम्ही कुठल्याच नव्या साक्षीदाराला नाही बोलवू शकत. आय नो द रूल्स अँड रेग्युलेशन्स. मोरे साहेब, मला रूल्स अँड रेग्युलेशन शिकवू नका. माय लॉर्ड, त्या साक्षीदाराच्या याने आय एम शुअर ह्या केसला एक वेगळंच वळण मिळू शकतो. प्लीज फॉर गॉड्स सेक मला अनुमती देण्यात यावी. परमिशन ग्रांटेड. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, मी विटनेस बॉक्समध्ये सागर मस्केला बोलवण्याची अनुमती मागतो. सागर मस्केला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावे. सागर मस्के हाजीर हो. काय नाव आहे तुझं? सर सागर मस्के. तू यांपैकी
राजीव, अंकुर, अमित, रोहित या मुलांना ओळखतोस का? हो साहेब, ओळखतो. कोण आहे ती मुलं? सर, हे सगळे माझे मित्र आहेत. अच्छा, पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. हे सगळे यांचे मित्र आहेत. अच्छा, बरं मला हे सांग, होळीच्या दिवशी तू कुठे होतास? सर, मी हनीच्या फार्म हाऊसवर होळी खेळायला गेलो होतो. म्हणजे तू हनीला ओळखतोस? हो साहेब, ती माझी मैत्रीण आहे. याचा अर्थ तू दृष्टीला देखील ओळखत असशील? हो सर, होळीच्या दिवशी हनीने इंट्रोड्यूस केलं होतं. आय सी. हे बघ सागर, ते दृष्टीचं असं म्हणणं आहे की 1, 2, 3, 4 या 4 लोकांनी मिळून तिचा बलात्कार केला. यात काही तथ्य आहे का? हो साहेब, हे खरं आहे. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. तू जरा न्यायालयाला डिटेलमध्ये सांगशील का नक्की काय झालं? सर, त्या दिवशी आम्ही सगळे, म्हणजे मी, रोहित, राजीव, अंकुर, अमित आणि दिया हनीच्या फार्म हाऊसवर एकत्र झालो होतो होळी खेळायला. हनी तिची मैत्रीण दृष्टीला पण घेऊन आली होती. आमच्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे होळी खेळू लागलो. सर, आम्ही सगळे होळी खेळतच होतो, तेवढ्यात राजीवने दृष्टीला एकटं पाहून तिच्याबरोबर बेशिस्तपणा करू लागला. एक मिनिट, काय म्हणालास? बेशिस्तपणे? काय बेशिस्तपणा केला त्याने? सर राजीव दृष्टीबरोबर खूप घाणेरडेपणाने बोलू लागला आणि त्याच्यानंतर त्याने तिचा हात पकडला. तुम्ही न्यायालयाला सांगू शकता की नक्की काय घडलं तिथे? सर, राजीव बोलला की जानेमन राजीवचा हात पकडायला मुली तरसतात आणि तू आहेस की हात सोडायचं बोलते. कम ऑन बेबी. त्यानंतर काय झालं? सर, दृष्टी आपला हात सोडवायचा खूप प्रयत्न करत होती, पण राजीव नाही मानला. मग? सर, त्याच्यानंतर दृष्टीने राजूला थोबाडीत मारली. थोबाडीत मारली? पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. तर दृष्टीने या सगळ्या मित्रांसमोर राजीवला थोबाडीत मारली? हो सर, सगळे तिथेच होते. त्यानंतर काय झालं? ॲज युजल सर, सगळे मिळून राजूची मस्करी करायला लागले. अच्छा, तर मग त्याने काय केलं? सर, नंतर राजीव म्हणाला की तो या अपमानाचा नक्की सूड उगवणार. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड, प्लीज. सूड उगवणार? कशा प्रकारचा सूड? कसला सूड? सर, राजीव म्हणाला की मी स्वतःही मजे करील आणि मग त्याच्यानंतर तुम्हीही करा. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिस्टर सागर त्याच्या जबाबावरून पलटत आहे. मोरे साहेब, तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. कीप पेशन्स. प्लीज प्रोसीड मिस्टर सांगळे. थँक्यू माय लॉर्ड. मग तुम्ही त्यांना हे वाईट कृत्य करताना थांबवलं नाही? सर, मी थांबवायचा खूप प्रयत्न केला. मी अमितला समजावलं पण की हे घाणेरडं काम आहे, हे नका करू, ह्याच्याने काही होणार नाही. पण त्यांनी माझं एक नाही ऐकलं. तो म्हणाला मी मजे करायला तर चाललोय, तुला चालायचं असेल तर चल. तू काय केलंस? सर, मला जाणीव झाली होतीच की हे लोक दृष्टीबरोबर काही ना काही वेळेचाळी करणार आहेत. आणि हे सगळं सांगण्याकरिता मी दिया आणि हनीकडे गेलो. आणि हे ऐकल्यानंतर त्या दोघींची काय रिॲक्शन होती? सर, त्यांनी माझं बोलणं ऐकलंच नाही. का? सर, एक तर तिकडे म्युझिक खूप लाऊड होतं, त्या दोघीही नाचत होत्या आणि माझं बोलणं ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हत्या. मग तू काय केलंस? सर, मग मी चौघांना आणि दृष्टीला पूर्ण फार्म हाऊसमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठे नाही मिळाले. माहीत नाही हे दृष्टीला घेऊन कुठे गेले होते. नंतर? सर, त्यानंतर मला दृष्टीचं ओरडणं ऐकू आलं आणि मी हनीच्या दिशेला पळालो.
मग मी त्यांना पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला की दृष्टी कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहे, आणि यावेळेस सिच्युएशन त्याच्यापेक्षाही बिघडलेली होती. ते कोणाचं काही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते. काय झालं होतं त्यांना? सर, त्या दोघी खूप नशेत होत्या, आणि तेव्हा हे चौघे तिथे घाबरत आणि थकलेल्या अवस्थेत आले, आणि यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की यांनी काही चूक केली आहे. तेव्हा दृष्टी त्यांच्या सोबत होती का? नाही सर. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. त्यानंतर काय झालं? सर, त्यानंतर हनीने यांना दृष्टीबद्दल विचारलं तर राजीव म्हणाला की त्याने दृष्टीला जीवे मारले. मारून टाकलं? कसं मारलं राजीवने, सांगाल का? हो सर. राजीव म्हणाला की आम्ही दृष्टीबरोबर रेप केला आणि त्याच्यानंतर एक मोठा दगड तिच्या डोक्यावर नेऊन टाकला. मिस्टर राजीव, मी सांगितलं होतं ना की इतका जड दगड असा सहज उडून नाही येऊ शकत. मग सर, या गोष्टीला घेऊन हनीने राजीवच्या थोबाडीत मारले. नंतर? सर, तेवढ्यात दृष्टीची बहीण आणि डॉक्टर प्रियांशूचा हनीला सारखा सारखा फोन येत होता. तिला समजत नव्हतं की तो फोन पिकअप करावा आणि काय बोलावं त्याला, आणि याच कन्फ्युजनमध्ये आम्ही सगळे तिथून पळालो सर. थँक्यू सागर. दॅट्स ऑल माय लॉर्ड. मोरेजी, ही होती खरी पिक्चर. युअर विटनेस. मोरेजी. मिस्टर सागर, तुम्ही तर फार कमालीचे साक्षीदार आहात. पोलिसांना तर तुम्ही काही वेगळं सांगितलं होतं आणि आता तुम्ही काही वेगळं सांगताय. पहिलं तुम्ही असं सांगितलं होतं की तुमच्या मित्रांनीच हे सगळं केलंय, पण नंतर तुम्ही पुन्हा पलटलात आणि पुन्हा तुम्हाला आता नवीन दिव्य दृष्टी झालीये की दृष्टीचा बलात्कार झाला आहे आणि तो बलात्कार तुमच्या मित्रांनीच केलाय, बरोबर ना? हो सर. माय लॉर्ड, यावरून एक गोष्ट तर सिद्ध होते की पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हे पलटलेत. हा, तर आता तुम्ही या कोर्टाला सांगण्याची कृपा कराल का की तुम्ही कुठे गायब झाला होता? बलात्कार झाला आहे हे तर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच माहित होतं आणि हे तुमच्या मित्रांनी केलंय. तर ही साक्ष तुम्ही अगोदर का नाही सांगितली आणि तुम्ही कुठे लपला होतात? एखाद्या गुहेमध्ये? सर, मला धमकवलं होतं. धमकवलं होतं? कोणी धमकवलं होतं? सर, मिस्टर सेठी आणि मिस्टर अजमीराने. तुमच्याकडे या गोष्टीचा काही पुरावा आहे का? नाही सर. तर मग अशा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींवर इतका घाणेरडा आरोप कसा करू शकता? माय लॉर्ड, मला पूर्ण विश्वास आहे की याला कोणीतरी लाच दिलीये, कारण आजपर्यंत यांनी मौन व्रत पाळलं होतं आणि अचानक याने आता अवतार घेतला आणि एक खळबळजनक खुलासा केला की दृष्टीचा रेप झालाय, जेव्हा की नाही हे रेपचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आणि नाही यांच्याकडे कुठला पुरावा आहे की यांना धमकी दिली गेलीये. बोला मिस्टर सागर, तुमच्याकडे असा कोणता खास पुरावा आहे की ज्यामुळे न्यायालय हे मांडण्यास तयार होईल की तुम्हाला धमकावलं गेलं आहे? पुरावे आहेत माझ्याकडे. माझ्या अंगावर लागलेले हे घाव आहेत पुरावे. सर, जेलमध्ये राजीव, अंकुर, अमित आणि रोहित या सगळ्यांनी मिळून मला मारलं होतं. महोदय, जेल जेल असते, कोणती रणभूमी नाही जो कुणीही आपलं तोंड घेऊन येईल आणि कुणालाही मारत बसेल. काय पुरावा आहे तुमच्याकडे की यांनीच मारलंय?
सर पुरावे आहेत. कॉन्स्टेबल निकम, या लोकांनी मला त्यांच्या समोर मारलं होतं. वाटलंच तुम्ही त्यांना विचारू शकता. कॉन्स्टेबल निकमला बोलवण्यात यावे. कॉन्स्टेबल निकम हाजीर हो. हां तर निकम साहेब तुम्ही हे सांगा की जेलमध्ये राजीव, रोहित, अमित आणि अंकुरनी सागरला मारलं होतं. हो साहेब, खूप मारलं. जर मी वेळेवर नसतो पोचलो ना साहेब, तर जीवाशीच मारला असतं त्यांनी. ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. चला जज साहेब, हे आपण मानूया की या मुलांनी याला मारलं, पण तरी सुद्धा या गोष्टीचा काय पुरावा आहे की यांनी याला धमकावलं होतं, की यांनी कोर्टात आपलं तोंड उघडू नये. असं होऊ शकतं की यांनीच बेशिस्तपणा केला असावा. सर मी काहीच बेशिस्तपणा केला नव्हता. मी गपचूप आपलं जेवत होतो. तुम्ही गपचूप जेवत होतात आणि अचानक यांनी येऊन तुम्हाला मारायला सुरुवात केली. तुमचे मित्रच आहेत ना हे लोक, हो ना? हा तर जज साहेब, तुम्हीच आता सांगा की कोणताही मित्र असंच आपल्या मित्राला मारायला सुरुवात करेल का? काहीतरी घडलं असेल. काय घडलं होतं? सर कॉन्स्टेबल साहेबांनी आम्हाला जेवण आणून दिलं. राजीवला ते जेवण आवडलं नाही. मला खूप जोराची भूक लागली होती म्हणून मी खायला लागलो, आणि माझं ते जेवण खाणं राजीवला दगा वाटला. त्यांनी म्हटलं की तूही नको खाऊ. बस ह्याच्यावर आमचा वाद चालू झाला. जज साहेब, कमालीची गोष्ट आहे, खूपच कमालीची गोष्ट आहे ही. तर ही गोष्ट जी आहे ती भरोसा करण्यासारखीच नाहीये. वृत्तूंप्रमाणे आपले रंग बदलतायत. पहिलं सांगतायत की मला धमकावलं, आणि नंतर म्हणतायत की जेवणावरून भांडणं झाली. अहो, न्यायालय या साक्षीदारावर भरोसा का ठेवेल? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मिलॉर्ड, आय रिपीट, यांनी सुद्धा रेप होताना नाही पाहिलं. काय मिस्टर सागर, तुम्ही रेप होताना पाहिला का? नाही सर, पण मी किंचाळा ऐकला होता. मिस्टर सागर, म्युच्युअल कन्सर्न सोबत जेव्हाही अशा गोष्टी होतात तर किंचाळा तर निघतोच हो. सर वयाने तुम्ही मोठे आहात, तुम्हाला ठाऊकच असेल किंचाळ्यामध्ये फरक असतो. न्यायालयाला या गोष्टीचा काहीच फरक नाही पडत की ओरडणं कशा प्रकारचं होतं आणि कोणत्या टाईपचं होतं. न्यायालयाला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे या गोष्टीचा काय पुरावा आहे की दृष्टीवर बलात्कार झाला होता. युअर ऑनर, मला तर यामध्ये काहीतरी गडबड दिसते. तुम्ही हे सांगा मिस्टर सागर की तुम्ही हनी सिटीच्या फार्मवर पहिली वेळ गेला होतात? नाही सर, या आधीही गेलो होतो. म्हणजे जाणं येणं चालू असतं? हो सर. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, हे नियमित तिकडे जात असतात. यांनी आता असं म्हटलं की यांनी दृष्टीला पूर्ण फार्म हाऊस मध्ये शोधलं, पण ती कुठेच नाही मिळाली. पण विचार करा जज साहेब की जो माणूस तिथे नेहमी जात असतो, काय त्याला त्या फार्म हाऊसचा कानाकोपरा माहीत नसावा का? जर यांनी आवाज ऐकला, किंचाळी ऐकली, तर यांनी जाऊन पत्ता का नाही लावला की ती कुठे आहे, काय झालं, का रेप झाला? यांना दृष्टी का नाही सापडली?
आणि किंचाळी ऐकल्यानंतर हे आवाजाच्या दिशेने धावण्याऐवजी हे हनीच्या मागे धावत आहेत. सांगू शकता का? जज साहेब, तो फार्म हाऊस हनीचा होता, तर मला वाटलं की तिलाही ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करायला हवं. वा वा वा, तुमचा तर्क मला काही कळला नाही सागर साहेब. जर तुम्हाला दृष्टीची इतकीच काळजी असती तर तुम्ही तिच्या दिशेने धावला असता तिला वाचवण्यासाठी, नाही की हनीच्या दिशेने. मी सांगतो की तुम्ही तिथे का नाही गेलात, कारण तिथे रेप झालाच नव्हता. आणि तुम्हाला या गोष्टीचं खूप दुःख होतं की तुमच्या सर्व मित्रांनी एन्जॉय केली आणि तुम्हाला एन्जॉय नाही मिळाली, आणि तुम्ही नाकारून मूर्खपणा केला. आणि जेव्हा दृष्टीने तुम्हाला यांना ब्लॅकमेल करण्याची स्कीम सांगितली, तर तुम्ही तर खूपच खुश झालात, गुदगुले झाले असतील. कारण रक्कम मोठी होती, हो ना. यासाठी तुम्ही आपली साक्ष सुद्धा पलट. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड, आय ऑब्जेक्ट. मोरेजी पुन्हा एकदा आपल्या भंपक कथा सांगत आहेत. हो साहेब, मी स्वतःच माझ्या कानाने ऐकलं होतं की राजीवला हे बोलताना की तो यांना जिवे मारून टाकणार आहे. जर आमच्या मुलांना काही झालं तर मी कोणालाही नाही सोडणार. आणि वकील साहेब, तुमची तर मी वकिलीच बंद करून टाकीन. हो, एक मिनिट ताई, मेहरबानी करा आणि जरा आपलं तोंड सांभाळून बोला. माफी तर मला मागायला हवी, फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला मी दुःख दिलंय.